नागपूरमधून एक मोठी बातमी समोर आली आहे। 7 ते 7:30 वाजेच्या दरम्यान एक गट मोठ्या संख्येने शिवाजी चौकच्या जवळ पोहोचला। त्यानंतर घोषणाबाजीला सुरुवात झाली। त्यानंतर दोन गटात मोठा राडा झाल्याचं समोर आलं आहे। या घटनेमुळे नागपूरमध्ये मोठं तणावाचं वातावरण झालं आहे। दुपारी झालेल्या विश्व हिंदू परिषदेच्या आंदोलनासंदर्भात त्यांचा रोष होता। एका गटाने घोषणाबाजी करत परिसरातील दुसऱ्या गटाने देखील लगेच घोषणाबाजी सुरू केली। घटनास्थळी प्रचंड तणावाचं वातावरण आहे। रस्त्यावर पोलीस गर्दी नियंत्रण करीत आहेत। त्या दिशेने जोरदार दगडफेक होत आहे। पोलीस तरुणांना थांबवत आहे। अश्रुधुराच्या नळकांड्या फोडल्या जात आहे। अग्निशमन दलाची गाडी देखील घटनास्थळी पोहोचली आहे। समोरच्या दिशेने मोठ्या प्रमाणावर दगडफेक होत आहे। आक्रमक तरुणांनी वाहनांची जाळपोळ मोठ्या प्रमाणावर केली आहे। अजून देखील परिस्थिती नियंत्रणात आलेली आहे। मोठ्या प्रमाणावर पोलिसांवर दगड फेकले जात आहेत। त्यामुळे हल्ल्याची पूर्वनियोजित तयारी होती का असा सवाल देखील उपस्थित होतोय। तर या राड्याची सुरुवात दुपारपासून झाल्याची माहिती मिळत आहे। वृत्त सविस्तर जाणून घेण्याकरता चॅनलला सबस्क्राईब जरूर करा। ठिकठिकाणी आगी लावल्या जात आहे। औरंगजेबाच्या कबरीच्या वादावरून नागपूरमध्ये दोन गटांमध्ये तणाव निर्माण झाला आहे। महाल परिसरामध्ये दोन गट आमनेसामने आलेत। मोठ्या प्रमाणावर तणावाचं वातावरण आहे। सकाळी औरंगजेबाच्या कबरीविरोधात नागपूरमध्ये विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलाकडून आंदोलन करण्यात आले होते। यानंतर आता सायंकाळी दोन गट आमनेसामने आल्याचं पाहायला मिळतंय। संतप्त जमावाने दगडफेक करत वाहनाची तोडफोड केली आहे। याच पार्श्वभूमीवर महाल परिसरात सध्या तणाव वाढल्यानंतर पोलिसांनी कडक बंदोबस्त तैनात केला आहे। जमावाला पांगवण्यासाठी पोलिसांनी अश्रुधुराच्या नळकांड्या फोडल्या आहेत। परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी पोलीस शर्थीचे प्रयत्न करीत आहेत।